मला असं वाटतं पाणी हे मुंबईमध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणावर पडतो. पाण्याचं कुठेतरी नियोजन करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का? म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की आता मुंबईकरांचा पाणी हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, की अनेक टोलेजंग इमारती होत आहेत आणि प्रॅक्टिकली जे वरचे फ्लॅट्स असतात त्यांच्याशी डिमांड कायम एक कुरबूर असते, की वर एअरलॉक होतं आणि त्यामुळे या मजल्यांना पाणी चढत नाही. ह्यावर उत्तर म्हणून जर आपण जे पावसाचं पाणी येतं ते जर आपण गच्चीवर काही सोसायटीजनी केलेलं आहे आणि ते पावसाचं पाणी वापरतात रिसायकल करून त्याच्यावर प्रक्रिया करून. तर ह्याच्याच आणि ते पिण्यासाठी नाही वापरत, इतर काही गोष्टींसाठी वापरत असतील. पण अशा पद्धतीनं पडलेला पावसाचा उपयोग हा केला जातोय. तुम्हाला वाटतं का की याच्यावर देखील विचार करण्याची आवश्यकता आहे? कारण मुंबईची लोकसंख्या ही दिवसागणिक वाढते. मुंबईमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट्स होत आहेत. बीएमसी वॉटर सप्लाय करतेच आहे, पण जसं बीएमसीने एसटीपी हे मॅन्डेटरी केलेलं आहे, कुठेतरी पाण्याचं नियोजन हे देखील मॅन्डेटरी करण्याची आता गरज भासतेय का? रेन वॉटर नवीन बिल्डिंग्सला ओसी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग ही त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काय करणं आवश्यक आहे, की मुंबई महानगरपालिका ही 15% सूट प्रॉपर्टी टॅक्समध्ये देते. जर तुम्ही एस-टी-पी लावलं असेल तर, जर तुम्ही वेट आणि ड्राय गार्बेजचं सेग्रिगेशन करत असाल तर, जर तुमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर, अशा प्रकारच्या सोलार असेल तर, परंतु त्याचं बेनिफिट हे कन्सेशनचं बेनिफिट लोकांपर्यंत पोहोचतच पोहोचण्याची जी नाहीये. जी प्रक्रिया आहे ती फार कंबरसम आहे. बरोबर. त्यामुळे फार कमी सोसायट्यांना याचा फायदा होतो. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त सोसायट्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्याकरता मुंबई महानगरपालिकेने जो इन्सेंटिव्ह अनाउन्स केलाय, तो इन्सेंटिव्ह वाढवायची त्यांच्यापर्यंत आवश्यकता आहे. पोहोचण्याकरता उपाययोजना करणं अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरूर म्युन्सिपल कमिशनरकडे ह्याची मीटिंग घेऊन ते मार्गी लावू.